तलाठी पदावर काम करणारा व्यक्ती जर नाव घेतलं नाही म्हणून त्या तरुणावर जीव घ्याना हल्ला करत असाल, अरे शिवाजी हजारे, तलाठी पदावर तुम्ही काम करताय, जरा प्रामाणिकपणाने सांगा. निवेदक म्हणजे नुकती भाटगिरी करणं नाही हो. निवेदक म्हणजे नुकतं स्तुतीपाठक नाही. निवेदक म्हणजे आयऱ्या गायऱ्यांचं कोणाचंही कौतुक करणं असलं नाही हो. मैं वो कलम नहीं जो बिक जाती हो दरबारों में, मैं शब्दों की दीप शिखा हूं अंधियारे चौबारों में, मैं वाणी का राजदूत हूं, सच पर मरने वाला हूं, डाकू को डाकू कहने की हिम्मत करने वाला हूं. हे व्रत आम्ही मनाशी बाळगले, हे तत्व आम्ही उराशी जोपासले. त्याच्यामुळं कुणीही ऐऱ्या गायऱ्यांनी आमचं नाव घ्या, अशा पद्धतीनं घ्या, तशा पद्धतीनं घ्या असलं सांगण्याच्या भानगडीत पडू नका. आता तुम्ही म्हणा ही काही स्टाईल मारायला लागले का? काय स्टाईल नाही बाबा, आमच्या सुरक्षेचं बघायला लागले. की येताना घरात आता जरा हेल्मेट आणायचं आज विसरलो, म्हणून डोकं सुरक्षित राहिलं पाहिजे. मार खाल्ल्यावर पुन्हा जखमी झाल्यावर डोक्याला पट्ट्या बांधण्यापेक्षा आधीच पट्टी बांधलेली बरी म्हणून रुमाल लावलाय. आणि डोळं बी सुरक्षित राहिलं पाहिजे, कारण जरा वाचलं तरच काहीतरी कार्यक्रमात बोलू वाटतंय किंवा बोलू शकतोय. त्याच्यामुळे डोळ्यावर गॉगल लावलाय. डोकं सुरक्षित तर विचार सुरक्षित आहे, आणि डोळं सुरक्षित तर दृष्टी सुरक्षित आहे. त्यामुळे हे आमचं सुरक्षित असायला पाहिजे. आणि आमचा खरा कोयता जे आहे ते इथं बघा खिशाला लावलाय, की आमचा हत्यार आहे, हे वापरायला लागते. कुठेतरी लग्नात गेलं, राजकीय कार्यक्रमात गेलं, कुठल्याही सांस्कृतिक सोहळ्याला गेलं की पहिल्यांदा नावं लिहून घ्यावे लागतात. तुमच्या सायऱ्या बेऱ्या सगळ्या तिकडे गुंडाळून ठेवायच्या, पण पहिल्यांदा ज्याचं आगमन झालंय त्याचं नीट माणसासारखं नाव घ्यावं लागतंय, त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवावं लागतंय. बरं, निवेदकाला त्याच मानधन मिळते सगळ्यात महत्वाचं. आता ही सगळं तुम्हाला सांगायचं कारण काय आहे, हे डोक्याला इथून पुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवेदकानं लावायचं. त्यातल्या त्यात हेल्मेटच घालायचं. मी तर उद्यापासून कंपल्सरी कार्यक्रमात हेल्मेट घालून जाणार आहे. त्याचं कारण काय सांगतो. काल एका कार्यक्रमाला गेलो, मला एक जण म्हटला जरा जपून बोल. मी म्हटलं का रे बाबा? त्यानं मला एक बातमी पाठवल्या, बघा जरा वाचून दाखवतो. सत्कारास नाव न पुकारल्यानं हल्ला, एवढं एक टायटल वाचलं आणि माझ्या काळजाचं ठोकं न कळत थांबलं होतं. काय आहे बघा, विवाह सोहळ्यातल्या स्वागत समारंभात नाव न घेतल्यानं रागातून तलाठ्यानं सूत्रसंचालन करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी माईक घातला आणि या हल्ल्यात तो तरुण जखमी झाला. राजेवाडी तालुका जामखेड इथं शनिवारी ही घटना घडली. या प्रकरणी तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परवा दिनांक 11 रोजी जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील मंगल कार्यालयात मी अशोक रामचंद्र पटेडे जवळा ग्रामपंचायत सदस्य सूत्रसंचालनाचं काम करत असताना येणाऱ्या जाणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींचे मी स्वागत सत्कारारंभ करत होतो. विवाह सोहळ्यासाठी आलेल्या सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विवाह सोहळ्याला सुरुवात झाली. विवाह सोहळा पार पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी जवळा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील तलाठी रहिवासी तलाठी शिवाजी सखाराम हजारे, जो श्रीगोंदा येथे नोकरीला असून त्याने माझ्या हातातील माईक केलेल्या अवस्थेत जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि माझे व माझ्या मित्राचे नाव सत्कारात का घेतले नाही म्हणून माझ्या तोंडावर बुक्की मारून लोखंडी माईक माझ्या डोक्यात जोरदार प्रहार करण्यात आला. त्या माईकच्याने माझ्या डोक्याला 5-6 टाके पडलेले असून गंभीर अशी प्रकारची दुखापत या ठिकाणी झालेली आहे. मी जामखेड येथील साईबाबा हॉस्पिटलला ॲडमिट राहून या ठिकाणी मी मागणी करतो की तलाठी नशेखोर तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची मी मागणी करतो. आता गुन्हा दाखल झाला, ही चांगली गोष्ट आहे. त्या घटनेचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो की निश्चितपणानं तलाठी पदावर काम करणाऱ्या एका एवढ्या प्रतिष्ठित व्यक्तीनं असा जीव घेणा हल्ला निवेदकावर करावा आपलं नाव न घेतल्यामुळं, ही निश्चितपणाने निषेधार्ह निंदनीय गोष्ट आहे, घृणास्पद गोष्ट आहे, आणि म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो. आता तुम्ही म्हणाल हे आता कंपल्सरी असंच करायचं का? तर तुम्हाला मी सांगितलं पाहिजे, आम्हाला निवेदन करायला बाबा काहीतरी वाचावं लागतंय. शांताबाई शेळकेंच्या आम्ही कविता वाचतोय, पाडगावकरांच्या वाचतोय, आम्ही पुलंचं साहित्य वाचलेलं आहे, पण दुसऱ्या बाजूला आम्ही ढसाळ सुद्धा वाचलेत, तुकोबारायांचे विद्रोही अभंग वाचलेत, भगतसिंग आमच्यात मुरवलेले आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलाय. त्यामुळे असल्या वरच्या वल्कलांची आम्हाला अजिबात गरज नाही. कोण जर आडवा आला तर त्याला आडवी करायची सुद्धा आमची तयारी आहे. अशी समृद्ध परंपरा सांगणारी आम्ही माणसं आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातली पहिली निवेदिका कोण आहेत मी तुम्हाला ठामपणाने सांगायला पाहिजे. संत नामदेव महाराज ज्यावेळी कीर्तन करत होते, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे नामदेव महाराज आहेत. नामदेवांचं कीर्तन ऐकायला पहिल्या रांगेत जी बसायची ना,
ते संत जनाबाई तिथं सगळ्यांना सांगायची, कुणी कुठं बसायचं, कुणी काय करायचं आणि कुणानंतर कोण बोलणार आहे त्याचं नाव घ्यायचं काम संत जनाबाई करायची. अर्थात महाराष्ट्रातली पहिली निवेदिका कोण आहे तर ते आमची संत जनाबाई आहे. आणि जनाबाई पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घ्यायला जाताना इथल्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करत होती. डोईचा पदराला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, तर त्या बंड करणाऱ्या जनाबाईचा, त्या निवेदिकाचा वारसा आमच्या निवेदकांना लाभलाय. त्यामुळे निवेदकांनी कुणाच्या बापाला घाबरायचं नाही. पहिली गोष्ट, आम्ही तुमचं नाव घेतलं पाहिजे अँकरिंग करताना, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे, आम्हाला बोलावलंच तुम्ही त्याच्यासाठी. पण एखादा कोणीतरी असा तलाठी पदावर काम करणारा व्यक्ती जर नाव घेतलं नाही म्हणून त्या तरुणावर जीव घ्यायला हल्ला करत असाल, अरे शिवाजी हजारे, तलाठी पदावर तुम्ही काम करताय, जरा प्रामाणिकपणानं सांगा की खरंच तुम्ही टेबला खालनं पैसे घेत नाही. खरंच जरा प्रामाणिकपणानं सांगा, लोकांचे 7 बारे वेळेवर देताय आणि 1 रुपये शासकीय फी असताना तुम्ही 25-30 रुपये त्या अशासकीय स्टाफच्या माध्यमातून का घेताय त्याचं उत्तर फक्त द्या. नशीब त्याच्या डोक्यात तुम्ही माईक घातलाय, त्याचा अख्खा 7 बारा तुम्ही नावावर करून घेतला नाही. नशीब. नाहीतर कलेक्टर पेक्षा तहसीलदार पेक्षा तुमचे 1-1, 2-2 कोटीचे बंगले कसे झाले तेवढं फक्त तुम्ही मला सांगा. अरे एवढ्या प्रतिष्ठित पदावर काम करणाऱ्या माणसाला लग्नात नाव घेणं, एवढ्या एका गोष्टीसाठी जर हपापला असाल तर या गोष्टीचा जाहीर निषेध करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतोय, नशीब आहे, लोकशाही आहे, नाहीतर निवेदकांची एक वेगळी टोळी तयार झाली असती आणि तो तलाठी आता तुरुंगात नसता, लक्षात ठेवा. म्हणजे नशीब आम्हाला एका बाजूला शांततेची आणि अहिंसेची ओळख झालेली आहे आणि देशामध्ये लोकशाही आहे, नाहीतर आम्ही घरामध्ये विषारी साप सुद्धा पाळलेले असते आणि अशा लोकांना घरामध्ये जाऊन जाळलेले असते, लक्षात ठेवा. म्हणून पहिली गोष्ट ही आहे की आम्ही बंड करणाऱ्यांचा वारसा सांगतोय. निवेदकानं कार्यक्रम उठवायचा आहे, निवेदकानं त्या कार्यक्रमाला शोभा आणायची आहे, निवेदकानं आयोजकांचं कौतुक करायचं आहे, निवेदकानं तिथे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचा सन्मान करायचा. ही गोष्ट मला मान्य आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, माझा आयुष्यात तर असं झालंय, मला समजा एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमात जेवढी रक्कम ठरलेली आहे, काही लोकांनी मला त्या लग्नाच्या ठरलेली रक्कम सुद्धा मला दिलेली नाही, 1 रुपया दिला नाही. पण ज्याने मला रुपया दिला नाही त्याचं एखाद्या कार्यक्रमात जर आगमन झालं ना, आई शपथ त्याचं 10 वेळा नाव घेतोय आपण, 10 वेळा. त्याला वाईट वाटू दे, त्यानं पैसे नाही देऊ दे, तरी सुद्धा मी त्याचं नाव घेतोय. पण आणखी एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगायला पाहिजे, कधी कधी माझी जेवढी रक्कम ठरलेली आहे त्याच्यापेक्षा खुशीनं मला 500-1000 जास्त देणारी सुद्धा लोक आहेत. पण मला असं कळलं की जी लोक मला कौतुकानं 500-1000 जास्त देत आहेत त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि त्या लोकांचं जर कुठल्या तरी लग्नासारख्या कार्यक्रमात किंवा राजकीय कार्यक्रमात जर आगमन झालं तर मला आयोजक सुचवत असतात, त्या महाशयांचं आगमन झाले, नाव घ्या. आई शपथ सांगतो, त्यांचं नाव आपल्या जिभेवर सुद्धा येत नाही. ज्यानं मला कोणी सांगितले त्याला मी पहिल्यांदा हातात माईक देतो आणि त्याला सांगतो, तू त्याचं नाव घे. आणि मीच घ्यावं असं जर तुला वाटत असेल तर पहिल्यांदा त्याचं नाव घेऊन 2 शिव्या त्याला हसडणार तुला चालेल का? कारण नैतिक अधिष्ठान असावं लागतं. बाजारात गाळा विकून खरं गाणं कधी गाता येत नाही आणि सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आबाळाच्या जवळ कधी जाता येत नाही. निवेदक म्हणजे नुकती भाटगिरी करणं नाही हो. निवेदक म्हणजे नुकतं स्तुतीपाठक नाही. निवेदक म्हणजे आयऱ्या गायऱ्यांचं कोणाचंही कौतुक करणं असलं नाही हो. निवेदक म्हणजे खरोखर चांगल्या गोष्टीचं कौतुक करायचं आहे. निवेदकाने एखाद्या कार्यक्रमात घडलेल्या एखाद्या सामाजिक विषयावर खंत सुद्धा व्यक्त करणं फार महत्वाचं आहे हो. नाहीतर निवेदक म्हणजे नुकता भाटगिरी करणारा, एवढं अपेक्षित नाही. आणि निवेदक म्हणजे चापलुसी करणारा नव्हे. जरा तुम्ही लग्नाच्या किंवा बाकीच्या कार्यक्रमात येत असाल तर माझी विनंती आहे बाबांनो, सगळ्या निवेदकांना, अगदी नव्या पिढीतली काही जण येत आहेत, नव्यानं तयार होत आहेत, तर त्यांच्याकडे जरा सन्मानानं बघा. त्यांच्यामुळे जरा तुमची किंमत आहे हो. नाहीतर आजी माझी झाला तर त्याला कोणी विचारत नाही, किंवा ते माझीचं आगमन झालं तरी ते मोठ्यानं सांगते माझी यांचं आगमन झालेलं आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे. निवेदकांनी तुमची किंमत ठेवलेली आहे. त्यामुळे त्या निवेदकांचं जरा तुम्ही मान सन्मान काहीतरी राखा. निवेदकामुळे आपण आहोत, अशी परिस्थिती आहे आता. त्यामुळं आमच्याकडे बघताना मी तुम्हाला सांगायला पाहिजे, आम्ही जर जनाबाईंचा, नामदेवांचा, तुकोबांचा वारसा सांगत असेल तर एक ठामपणानं सांगेन, मैं वो कलम नहीं जो बिक जाती हो दरबारों में, मैं शब्दों की दीप शिखा हूं अंधियारे चौबारों में, मैं वाणी का राजदूत हूं, सच पर मरने वाला हूं, डाकू को डाकू कहने की हिम्मत करने वाला हूं. हे व्रत आम्ही मनाशी बाळगले, हे तत्व आम्ही उराशी जोपासले. त्याच्यामुळं कुणीही ऐऱ्या गायऱ्यांनी आमचं नाव घ्या, अशा पद्धतीनं घ्या, तशा पद्धतीनं घ्या असलं सांगण्याच्या भानगडीत पडू नका. निवेदकाची निश्चितपणानं कार्यक्रमात गरज आहे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम निवेदकांना गरज आहे. या घटनेचा जाहीर निषेध झाला पाहिजे. प्रत्येक निवेदकांना आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला, इन्स्टा स्टोरीला हा व्हिडिओ तुम्ही स्वतः व्हिडिओ तुमचा करा, तुमच्या भाषेत करा, तुमच्या शब्दात करा. तो व्हिडिओ महाराष्ट्रभर घुमला पाहिजे
आणि त्या तलाठ्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, निलंबन नव्हे बडतर्फ झालं पाहिजे. आणि मग महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना कळेल निवेदकाची किंवा वक्त्याची ताकद काय असते. आता वक्ते तर सुरक्षित नाहीत, पण निवेदक सुद्धा सुरक्षित नाहीत. कालच्या बातमीवरून लक्षात आले. तुर्तास आज एवढंच, फक्त शब्दांचे फटकार आहेत, पुन्हा सोसणार नाही. मनापासून धन्यवाद.